नमस्कार. आज आपण बनवणार आहोत काकडीचे गोड वडे. ही पारंपरिक रेसिपी नक्कीच ट्राय करा. तर हे वडे करण्यासाठी अशी मोठी काकडी घ्यायची, त्यामुळे वडे खूपच चविष्ट होतात. तर ही काकडी आता आपण कापून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आता आपण याच्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आतमधल्या. तर अशा सुरीच्या सहाय्याने सगळ्या बिया काढून घ्यायच्या आपण. आणि ही काकडी आपण किसून घेणार आहोत. तर इथे बघू शकता सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत. तर असं किसणीवरती किसून घ्यायच्यात. तर सगळी काकडी किसून घ्यायची आहे. तर आता ही काकडी आपल्याला मोजून घ्यायची आहे. तर एकूण 3 वाटी काकडी झालेली आहे. तर ती आता आपण गॅसवरती अशी शिजवून घेणार आहोत. तर त्यामध्येच गूळ टाकायचा आहे. ज्या वाटीने काकडी मोजली त्याच वाटीने 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार. आता आपल्याला गूळ वितळेपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे काकडी. तर आता गूळ आपला पूर्णपणे वितळलेला आहे. तर यात आपण 1 चमचा वेलची पूड टाकणार आहोत. तर यातच आता आपण तांदळाचं पीठ टाकून घेणार आहोत. आता आपण गॅस बंद करायचा आहे. तर आपल्याला लागेल तेवढं तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं. जसं लागेल तसं टाकायचं. तर मी इथे एकूण 5 वाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. त्याचबरोबर अर्धा वाटी गव्हाचं पीठ. गव्हाच्या पिठामुळे वडे मऊ होतात. तर आता आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही ठेवायचं पीठ. तर इथे पीठ मळताना तुम्हाला गरज वाटल्यास तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. तर आपलं पीठ आता मळून झालेलं आहे. तर आपण लगेचच वडे थापून घेणार आहोत. तर मी इथे कॉटनचा रुमाल वापरलेला आहे. तुम्ही केळीचं पान किंवा प्लास्टिकची पिशवी वापरू शकता. तर बघा असा छोटा गोळा घ्यायचा आणि वडे थापून घ्यायचे. तर इथे वडे थापताना तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. तर जितकं होईल तेवढ्या पातळ वडे थापायचे, जास्त जाड नाही ठेवायचे. तर इथे आपले वडा थापून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. तर आता आपण इकडे कढईमध्ये तेल तापलेलं आहे. लगेच तेलात सोडून द्यायचं. तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं. तर इथे बघू शकता आपला वडा एकदम टम्म फुगलेला आहे. दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायचं वडा. तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे वडे सुद्धा तयार करून घेणार आहोत. तर हे वड्याचं पीठ तुम्ही 3 ते 4 तास भिजत ठेवून सुद्धा करू शकता. त्यामुळे वडे अजून जास्त मऊ होतात. तर हे वडे तुम्ही भाजी किंवा चहा किंवा असेच खाऊ शकता. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.